महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाकडून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अशा प्रकारचं एक नवीन ऍप्लिकेशन ॲग्रिस्टॅक केंद्र शासनाची जी एक प्रणाली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ते आता सध्या देण्याचं काम चालू झालंय। आणि सगळ्यात पहिला म्हणजे जो प्रयोग करायचा असतो तो प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यावरती आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांवरती करायचं असं ठरवलंय। आता याच्यामध्ये कालपासून इतका मोठा गोंधळ तयार झालाय की त्यांनी काल नियम तयार केला आणि 5 तारखेपासून ती कार्यवाही त्याची चालू केली। आज खत विक्री 100% बंद झाली, ऑनलाईन सुद्धा बंद झाली। ह्या ऍप्लिकेशन मध्येच तुम्ही ज्यावेळेला खत विक्रीसाठी आपलं खत मागणीसाठी ज्यावेळेला आपण अर्ज करू त्याच वेळेला आपला खत मिळणार आहे। तेही आज ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये फिलअप केल्यानंतर आपण आज आपल्याला योग्य त्या पाहिजे त्या खताची मागणी जशी आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू त्याच्यानंतर 2 दिवसानंतर ते खत आपल्याला मिळणार आहे। आणि अशी जी परिस्थिती तयार करून ठेवली ही सध्या आपल्याला जरी त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात असलं की याला लिंकिंगचा गरज असणार नाही, आता लिंकिंगची अट शिथिल होईल किंवा खतांचा काळा बाजार, खतांचा साठा या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण आळा बसेल हे सांगितलं जातं। ही चांगली गोष्ट आहे, पण हे होत असेल तर त्याचं निश्चित स्वागत पण आहे। पण आता मात्र शेतकऱ्याला अडचण इतकी मोठी तयार व्हायला की आता याचा सर्व्हर चालू नाही। दुसरा विषय, ऑनलाईन बरोबर ऑफलाईन अशा दोन्ही जरी पद्धत त्या सध्या चालू ठेवली तर ती आनंदाची गोष्ट होईल। कारण तुम्ही प्रायोगिक तत्वावरती म्हणून डायरेक्ट ज्यावेळेला ऍप्लिकेशन लॉन्च करता, आणता, लादता त्यावेळेला ते चालू तरी पाहिजे, किमान याची तरी तुम्ही व्यवस्था करून ठेवणं गरजेचं होतं, पण ते चालू देखील दिसत नाही। त्याच्यावरती लोड आहे, सर्व्हर तेवढा ताकदीचा पेलवतच नाही अशी परिस्थिती काहीतरी दिसून येते। याच्यामुळे होणार कसं आहे की आज जर मी खताची ऑर्डर केली तर 2 दिवसानंतर खत मला उपलब्ध होणार आहे, आणि जर 2 दिवसानंतर मी ते खत उचललं नाही तर ती ऑर्डर रद्द बदल होणार आहे। तिसऱ्या दिवशी पुन्हा मला खत मागवावी लागणार आहेत। मुळात खत आपण हवामानावरती आणि निसर्गावरती अवलंबून आपल्या भाजीपाल्यासाठी, इतर पिकांसाठी, सर्वच पिकांसाठी आपण मागवत असतो। आणि योग्य वेळेला जर खत मिळत नसेल आणि त्याची जर वाट 2-2 दिवस बघायला लागत असेल तर हे बरोबर नाही। त्याच्याऐवजी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही सिस्टम्स वरती जर शासनानं काम केलं तर ते योग्य ठरेल। तुमचं लिंकिंग वरती बंदी आणा हरकत नाही, किंवा ते अजून खतसाठे प्रकार जे आहेत किंवा चोरी प्रकार आहेत हे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शेवटी सरकार म्हणून तुमची आहे। पण शेतकऱ्याला खताविना तिष्ठत ठेवू नका एवढीच विनंती आहे।